आवश्यकता आहे. जर मनुष्य प्राण्याचा वापर बघितला इंधनाचा, तर तुम्हाला संबंध जगातच असं दिसून येईल की इंधनाचा वापर हा फार मोठ्या प्रमाणावर केला जातोय आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा विचार न करता जर आपण अशा पद्धतीने करत राहिलो हा वापर, तर पुढची पिढी निश्चितच धोक्यात येईल. आता जर पुढे जाऊन बघितलं तर जमीन किंवा मृदा म्हणजे नेमकं काय हेही आपण बघू. याही बाबतीत आपल्याला व्याख्या बघाव्या लागतील. त्याच्यानंतर मग आपण त्याचे घटक किंवा निर्मितीचे घटक आणि प्रक्रिया याच्यावर जास्त लक्ष देणार आहोत. आता जर जमिनीचे परिणाम बघितले किंवा जमिनीवर होणारे परिणाम बघितले वाढत्या लोकसंख्येचे किंवा अतिवापरामुळे, शेतीच्या अतिवापरामुळे, सिंचनाच्या अतिवापरामुळे जर जमिनीत होणारे बदल आपण जर अभ्यासले, तर आपल्याला असं लक्षात येईल की सुपीकतेत निश्चितच घट होत असते. कमी प्रमाणावर आपल्याला इथे जमिनीची सुपीकता दिसून येते किंवा जमिनीची धूप किंवा झीज ही फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला इथे नोंदता येते. आता याच्यामुळे होतं काय की परत ही जमीन ही उपजाऊ राहत नाही आणि त्यामुळे आपल्याला तिथे कुठल्याही प्रकारची शेती ही दिसून येत नाही. आता इथे जर तुम्ही चित्रात बघितलं किंवा फोटोमध्ये इथे बघितलं, तर हा फोटो आहे तो दाखवतोय की एका काळामध्ये ही जी अतिशय सुपीक असलेली जमीन आता मात्र पूर्ण अतिशय वाया गेलेल्या अवस्थेत किंवा ज्याचा अजिबात शेतीला उपयोग होणार नाही अशा अवस्थेत ही जमीन दिसते आपल्याला. तर जर आपण असं बघितलं तर वाळवंटीकरण किंवा क्षारयुक्त जमीन होणं किंवा पाणथळीकरण जमिनीचं होणं या सगळ्यामुळे म्हणजे पाण्याचा निचरा न होणं, त्याचे पाणी साठून राहतं आणि पाणथळीकरण आपल्याला दिसून येतं. अशामुळे किंवा क्षारीकरण जे होतं किंवा जमीन ज्याच्यात अतिशय मोठ्या प्रमाणावर क्षार त्याच्यात पाझरतात किंवा त्याच्यात मिश्रण होतं त्या क्षारांचं, अशा प्रकारामुळे सुद्धा जमिनीचा वापर हा शेतीसाठी अजिबात करता येत नाही आणि त्यामुळे ही जमीन नापीक होते. तिचे सुपीकतेवर किंवा तिच्या उपजाऊपणावर निश्चितच फार मोठ्या प्रमाणावर बदल आपल्याला घट झालेली दिसून येते. आता हे सगळं होतं तरी का? आपण अगदी लहानपणापासून हाही विचार केलेला असतो. आपल्या शिक्षकांनी, आपल्या मित्रमैत्रिणींनी, आपल्या आई वडिलांनी हे आपल्याला कायम सांगितलेलं असतं की आपण जंगलं तोडतो आणि त्यामुळे संबंध मृदेचा किंवा जमिनीचा हा ऱ्हास होत असतो. आता जंगलं तोडतो म्हणजे नेमकं होतं काय? जंगलाचं पुनर्चक्रीकरण आपण करत नाही, आपण नवीन झाडं लावत नाही आणि त्या वापरणाऱ्या कापलेल्या लाकडी ओंडक्यांचा हा आपण फक्त विचार करत असतो. जर जंगल तोड ही पुनर्चक्रीकरणामध्ये जर परत भर झाली त्याच्यात, तर मात्र हे आपल्याला निश्चितच आवरता येतं. आता जेव्हा किंवा कमी करता येतं. आता जेव्हा आपण जंगल तोड म्हणतो ती तर पूर्ण जगात आपल्याला दिसून येते. विकासाच्या नावाखाली फार मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल होते, जंगलतोड होते आणि परत मात्र जेव्हा झाडांचं संरक्षण केलं जातं किंवा पूर्ण नवीन लागवड केली जाते वृक्षांची, तेव्हा ती तेवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येत नाही. अर्थातच एक मोठा वृक्ष 50 वर्षापूर्वीचा 100 वर्षापूर्वीचा वृक्ष हा छोट्या नवीन रोपट्याने काही तर त्याची रिप्लेसमेंट किंवा त्याच्याबद्दल दुसरं लावण्याची ही जी प्रक्रिया आहे ती आपण साधू शकत नाहीच. परंतु तरी एका झाडाऐवजी दुसरं झाड हे सुद्धा आपल्याला दिसून येत नाही आणि म्हणूनच असे त्याचे नकारात्मक जे परिणाम आहेत ते फार मोठ्या प्रमाणावर आपल्या पारिस्थितिकीमध्ये बदल घडवून आणत असतात. आता पुढचा जर आपण मुद्दा बघितला तर इथे खतं आणि कीटकनाशकांचा अतिशय मोठ्या प्रमाणावर वापर हा आधुनिक शेती पद्धतीमध्ये केला जातो आणि त्यामुळे मृदेची किंवा जमिनीची धूप ही आपल्याला सार्वत्रिक दिसून येते. अतिचराई म्हणजे जंगलांमध्ये सुद्धा वनचराई, अतिचराई हे जर प्रकार बघितले तर त्याच्यामुळे जमिनीवरचं जे गवत असतं ते नष्ट पावतं किंवा संपुष्टात येतं आणि त्यामुळे ही माती किंवा जमीन उघडी पडते आणि ह्या उघड्या पडलेल्या मृदेच्या किंवा मातीच्या ऱ्हास हा फार लवकर किंवा तीव्र वेगाने हा घडत जातो. आता त्याच्याही पुढे जाऊन बघितलं तर क्षारता जर वाढली, वाळवंटीकरण वाढलं, शुष्कपणा हा जमिनीतला वाढला तर त्याचा पाणी धरून ठेवण्यासाठी उपयोग होत नाही आणि शुष्क आहे म्हणजेच तिथे तापमान जास्त आहे तुम्ही बघू शकता आणि त्यामुळे या सगळ्या भागामुळे माती ही कोरडी पडते, वाऱ्याबरोबर तिचं वहन होतं आणि त्यामुळेच जमीन
पडीक किंवा नापीक किंवा उपयोग शून्य अशी आपल्याला बघायला मिळते. आता त्याचप्रमाणे काही वेगवेगळे परिणाम आपल्याला दिसून येतात की सातत्याने दरडी कोसळणं किंवा जमिनीचं भूस्खलन होणं, या सगळ्या गोष्टी आहेत त्या जास्त प्रमाणावर होतात जर मृदेचं संरक्षण किंवा संवर्धन केलं गेलेलं नसेल. आता काही आणखीन कारण आपण ही प्रगतिशील औद्योगिक विकासामध्ये बघू शकतो की दगडी कोळशाची राख असते, ती जर मृदेत मिसळली तर परत आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर मृदेचे किंवा जमिनीचे किंवा मातीचे हे विदारण किंवा त्याची धूप झीज अशी आपल्याला दिसून येते. त्याचं प्रदूषण हे फार मोठ्या प्रमाणावर होतं. अजून एक फार मोठा घटक आहे महाराष्ट्रात, तर हा फार मोठ्या प्रमाणावर दिसतो की साखर कारखान्यांचे जे कंपोस्ट असतात ते जर आपण बघितले आणि ते जर दिसले आपल्याला त्या जमिनीवर पूर्ण कव्हर झाले किंवा आच्छादन केलं गेलेलं दिसलं, तर आपण निश्चित असं समजू शकतो की त्या मृदेला थोडासा आजाराचा भाग आलेला असतो. आता जड धातू असलेल्या कारखान्यातील कचरा जर जमिनीवर साठवला गेला तर जमिनीचा ऱ्हास हा अनिवार्य आहे, होतोच तो, त्याला आपण थांबवू शकत नाही. आता काही ठिकाणी आपल्याला हे सगळं होण्यासाठी 50 वर्ष लागतील, 100 वर्ष लागतील, परंतु काही ठिकाणी ही इतकी तीव्र वेगाने होणारी घटना असते की त्यामुळे त्या जमिनीचा ऱ्हास किंवा अवनती ज्याला म्हणतात डिग्रेडेशन हे फार पटकन होतं आणि काही काळाच्या आत ही जमीन नापीक किंवा अतिशय पडीक अशी बघायला मिळते. आता का आपण ह्या मातीचा अभ्यास करत असतो किंवा या मृदेचा, या संकल्पनेचा आपल्या अभ्यासातलं महत्व हे आपण थोडंसं समजून घेऊया. आपल्या ब्लॉगमध्येही अतिशय सुंदर पद्धतीने आणि चित्रांच्या सकट हे साह्याने हे आपल्याला दिलेलं आहे. आता जर मातीचं महत्व बघायचं झालं तर अगदी लहानपणापासून आपण बघतोय की माती ही वनस्पतींना आधार देते, त्यांची मुळं धरून ठेवते आणि ही मुळं माती धरून ठेवतात, एकमेकांना सहाय्य केल्यामुळे हे मातीचं विदारण होत नाही, वहन होत नाही आणि ही माती परत पाण्यालाही तिथून पाझरायला मदत करत असते. आता वनस्पतींच्या वाढीसाठी लागणारी वेगवेगळी खनिज किंवा अन्नद्रव्य ही मातीतून मिसळलेली असतात आणि त्याच्यातनं ती आपल्याला मिळत असतात. आणि जर तुम्ही बघितलं तर वृक्षांचं किंवा वनस्पतींचं वाढणं हे मातीवरच अवलंबून असतं आणि म्हणून आपण असं म्हणतोय की वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असलेले पाणी आणि मृदा हे दोन जर घटक या माती हे जर दोन घटक चांगले असतील तर ती जमीन निश्चितच प्रचंड सुपीक असते आणि अशा ठिकाणी मानवी वस्ती ही नक्की असते. खरं सांगायचं तर बऱ्याच समूहांमध्ये अशा चांगल्या जमिनीसाठी किंवा अशा चांगल्या भागासाठी, प्रदेशासाठी युद्ध झालेली सुद्धा आपल्या इतिहासामध्ये दिसून येतात की अतिशय सुपीक प्रदेश आहे, पाण्याची आवक फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि ही माती आणि पाणी असं दोन्ही जिथे आहे तिथे सुपीकता, तिथे शेतीची अतिशय मोठ्या प्रमाणावर लागवड आणि अर्थातच त्याची वाढ हे आपल्याला नक्की दिसून येते आणि म्हणूनच मानवी वस्तीसाठी हा भाग फार फारच उपयोगी होतो. निव्वळ मानवी वस्तीसाठीच नाही मित्रांनो, हा भाग हा सूक्ष्म जीवांसाठीचेही फार आनंदवन आहे असं आपण म्हणू शकतो की मातीत हे असंख्य सूक्ष्म जीव असतात. ही जर माती उडून गेली, ती जर शुष्क पडली तर या सूक्ष्म जीवांचं जीवनही त्याच्याबरोबर संपुष्टात येऊ शकतं. पुढे जाऊया आपण. आता ही मातीची धूप म्हणजे नेमकं काय हे सगळं बघूयात आपण. यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की जेव्हा आपण मृदा असं म्हणतो तेव्हा माती आणि मृदा ह्या खरं तर दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपण पुढच्या स्लाइडमध्ये त्याच्यावर थोडासा जास्त विचार करूच या. परंतु ही जी जमीन आहे ही जमीन वेगवेगळ्या घटकांनी बनलेली असते. माती आहे, मृदा आहे, खडक आहेत. तर या सगळ्यांमध्ये आपल्याला असं बघता येईल की मातीची जी धूप आहे, मातीचा पूर्ण वरचा जो थर आहे, जमिनीचा जो वरचा थर आहे, तर त्या सगळ्या थरांवर वारा आणि पाण्यामुळे जर तो निघून जाऊ लागला किंवा त्याचं वहन व्हायला लागलं तर हा सुपीक थर जर तिथून नष्ट पावला किंवा त्याचं वहन झालं तर आपण त्याला मातीची धूप झाली असं म्हणतो किंवा झीज झाली असं म्हणतो. सुपीकताही कमी होते या ठिकाणी. आता हे जर आपण बघितलं की माती ही किती महत्वाची आहे आणि नैसर्गिक परिसंस्थांचे जे गुणधर्म असतात, जसं आपण मागच्या वेळी विषुववृत्तीय भागापासून ते अगदी ध्रुवीय प्रदेशांपर्यंत
ज्या नैसर्गिक परिसंस्था आहेत वेगवेगळ्या, त्यांचे गुणधर्म बघताना आपण मातीचा अभ्यास निश्चितच करत असतो. आता हा मातीचा अभ्यास करताना आपल्याला दिसतं काय, की माती ही वेगवेगळी आहे वेगवेगळ्या प्रकारमध्ये, वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये. आणि म्हणून या मातीची रचना, या मातीचे गुणधर्म हे अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला अभ्यासता येतात. आता सर्वच ठिकाणी हे दिसून येतं की पाऊस आणि वाऱ्यामुळे ही मौल्यवान माती वहन होऊन जाते, वाहून जाते, किंवा आपण असं म्हणू शकतो की फार कमी होते. आणि हा सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की ही माती ही अमर्यादित नाही, म्हणजेच अतिशय कमी प्रमाणावर ही आपल्याला उपलब्ध आहे. मग ही जर वाहून गेली तर आपल्याला चालणार आहे का? तर मग शाश्वत विकासासाठी आपण काय बोलणार, काय कशा पद्धतीने तो साधणार, हा फार मोठा प्रश्न आपल्याला भेडसावेल. चला तर मग फार थोडंसं खोलात जाऊन वेगवेगळ्या प्रक्रियांचा इथे अभ्यास करूया. आता मृदा याला जेव्हा आपण म्हणतो तेव्हा काही अभ्यासक या मृदेची अशी व्याख्या करतात की जनन खडकावरील, म्हणजे जो ओरिजिनल रॉक आहे, तर जनन किंवा अतिशय मोठा आधीचा मूळ खडक ज्याला म्हणता येईल, असा जो खडक आहे त्याच्यावर निरंतर सातत्याने ज्या वेगवेगळ्या प्रक्रिया घडत असतात, होत असतात. आता ह्या प्रक्रिया संथही असू शकतात किंवा फार पटकन होणाऱ्याही असू शकतात. तर या निरंतर प्रक्रियांच्या विकासाच्या परिपाकास मृदा म्हणतात. आणि त्यामुळेच मृदेचे हे अनन्यसाधारण महत्व हे असं आपण बघू शकतो. हा जमिनीचा सर्वात वरचा थर असतो. तिथे विविध घटक आपल्याला निश्चितच दिसू शकतात. खनिजे आहेत किंवा जैविक, जसं ह्युमस आहे, आणि अजैविक आहेत, सेंद्रिय आहेत, खनिजे आहेत, असं असे सगळे प्रकार आपण इथे बघू शकतो. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की पृथ्वीवरील पूर्ण सजीव सृष्टी जी आहे ती वनस्पतींसकट अर्थातच, म्हणजे वनस्पतींची वाढ, आधार, या सगळ्यासाठी माती किंवा मृदा किंवा जमीन हे सगळं आपल्याला लागणारच आहे. महत्व फार मोठं आहे या गोष्टीचं. तर ज्या प्रदेशांमध्ये शेती योग्य मृदा नाही, ते काय करतात बरं, त्यांच्या इथे काय बरं होतं? तुम्ही कधी विचार केला असेल तर तुमच्या असं लक्षात येईल की ज्या देशांमध्ये ही शेतजमीन उपलब्ध नाही, त्यांना धनधान्य हे बाहेरून आयातच करावं लागतं. त्यांच्याकडे काही कारणाने जमिनीचं जास्त वाळवंटीकरण झालेलं असेल, किंवा पाणथळ पाणी जास्त असेल, पाणथळ भाग प्रदेश जास्त असेल, किंवा जमिनीची क्षारता फार जास्त असेल जी शेती योग्य नाही. मग तुम्हाला जर उदाहरणच द्यायची झाली तर सौदी अरेबिया आहे, कतार आहे, किंवा ओमान आहे. तर अशा देशांमध्ये आपल्याला असं दिसून येतं की शेती योग्य प्रदेश, अतिशय जमीन ही अतिशय कमी आहे. आणि म्हणून त्यांच्या गरजा, म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या आपल्याला भारत आणि चीन या देशांमध्ये निश्चितच दिसते, परंतु भारत आणि चीन मध्ये तितक्याच मोठ्या प्रमाणावर आपल्याला अर्थातच त्या मानाने कंपॅरिझन मध्ये जर आपण अभ्यास केला तर त्या मानाने सर्वात सुपीक मृदा भारत आणि चायनामध्ये किंवा चीनमध्ये आपल्याला दिसून येते. भारत, चीन, अमेरिका हे देश, सौदी अरेबिया, ओमान, कतार अशा देशांच्या शेतीच्या गरजा किंवा शेतधान्याच्या गरजा किंवा धान्याच्या गरजा या पुरवत असतात. तर ह्या धनधान्याची स्वयंपूर्णता असलेल्या देशांकडून जिथे अतिशय कमी उपलब्धता आहे अशा देशांकडे जाणाऱ्या आयातीचा मार्ग आपण निश्चितच अभ्यासू शकतो. आता पुढे जायचं झालं तर आपल्या असं लक्षात येईल की ऊस उत्पादनासारखे जसे साखर कारखाने आहेत, किंवा आपण फलोत्पादन क्षेत्रात ज्या ठिकाणी आपण असं बघू शकतो की फळ प्रक्रिया उद्योग आहेत, तर अशा वेगवेगळ्या व्यवसायांचा फार मोठ्या प्रमाणावर झालेला विकास आपल्याला सुपीक प्रदेशात हा जास्त दिसू शकतो. आता जर आपण पुढे याच्या गेलो तर मृदा म्हणजे माती का, तर नाही. मृदा आणि माती या अभ्यासासाठी आपल्याला दोन वेगवेगळ्या गोष्टी म्हणून लक्षात येऊ शकतात. जर आपण पुढे गेलो याच्यात आणि अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की अपक्षय झालेल्या, म्हणजे ज्याला विदारण असं म्हणतात, तर विदारण झालेल्या, अपक्षय झालेल्या, खंड झालेल्या खडकांचा भुगा, तसंच किंवा अर्धवट किंवा पूर्णपणे कुजलेले असे सेंद्रिय पदार्थ जर असतील तर असे सेंद्रिय पदार्थ असंख्य सूक्ष्मजीवांच्या मुळे हे संबंध एक घटकाचं पूर्ण खूप सुंदर असं मिश्रण झालेलं असतं. तर ही जी मिश्रण आहे, या सगळ्या मिश्रणाला आपण मृदा असं संबोधतो.
म्हणजेच अपक्ष किंवा विदारण झालेल्या खडकांचा भुगा, अर्धवट किंवा पूर्णपणे कुजलेले सेंद्रिय पदार्थ आणि असंख्य प्रमाणावर असलेले सूक्ष्मजीव या सगळ्यांचा एकत्रितरित्या भाग जो असतो त्याला आपण मृदा असं म्हणतो. आता या मृदेत काय काय असतं बरं, तर या मृदेत जैविक आणि अजैविक असे दोन्ही प्रकारचे घटक असतात. यामध्ये सातत्याने आंतरक्रिया वेगवेगळ्या घडत असतात आणि असं आपल्याला लक्षात येईल की वनस्पतीला लागणाऱ्या सर्व पोषक द्रव्यांचा सहभाग या मृदेमधून आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे माती म्हणजे मृदा नव्हे. आता माती म्हणजे नेमकं काय, तर माती हा एक पदार्थ आहे असं आपण म्हणू शकतो. इथे हे मिश्रण नव्हे, पदार्थ आहे माती हा. म्हणजे माती कोण वापरतं, तर कुंभार आपले वेगवेगळ्या उपयोगासाठी, वेगवेगळे माठ तयार करण्यासाठी, वेगवेगळ्या कुंड्या तयार करण्यासाठी ही माती वापरतात. भांडी तयार करण्यासाठी मातीची माती वापरली जाते, सॉइल वापरतात. आता मृदा म्हणजे नेमकं काय, तर मृदा ही शेतकरी जी वापरतो त्याला आपण मृदा म्हणतो. तर म्हणूनच ह्या संबंध संकल्पनेचा अभ्यास फार खोलवर जाऊन करणं हे आपल्याला गरजेचं आहे. आता प्रत्येक ठिकाणची मृदा ही एकसारखी असते का, तर मुळीच नाही. आपण लहानपणापासून शिकत आलोय आणि खरं तर तुम्ही बघितलंही असेल, आपल्याच देशात बघा किंवा आपल्याच प्रदेशात बघा, तुम्ही जर कोकण किनारपट्टीवर गेलात तर तुम्हाला लाल रंगाची मृदा दिसेल. जर तुम्ही पुण्यासारख्या शहरांमध्ये आलात तर तुम्हाला काळ्या रंगाची मृदा दिसेल. परत तुम्ही थोड्या उंच डोंगराळ भागात गेलात महाबळेश्वर सारख्या, तर तिथे परत तुम्हाला लाल रंगाची किंवा लिचिंग झालेली अशी मृदा दिसेल, जिथे पर्जन्य जास्त आहे, जिथे घटक द्रव्य निघून गेलेली आहेत पावसाच्या पाण्याबरोबर. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मृदा ही आपल्याला निश्चितच दिसतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणची मृदा ही वेगवेगळी असते आणि ह्या वेगवेगळ्या मृदेवर वाढणाऱ्या वनस्पती आपल्याला वेगवेगळ्या परिसंस्थेमध्ये दिसतात आणि म्हणून आपण आधीच्या स्लाइडमध्ये असं म्हटलं की मातीच्या प्रकारानुसार किंवा मृदेच्या प्रकारानुसार ही परिसंस्था ही बदलत जाते. आता माणसासाठी, मनुष्य प्राण्यासाठी आणि इतर प्राण्यांसाठी ही मृदेचं जसं महत्व आहे, तसंच आपण अन्न आणि चारा या दोन्ही गरजा भागवण्यासाठी मृदा हीच फार मोठी कामगिरी बजावत असते. तर त्याही पुढे जाऊन आपण असं म्हटलं की सुपीक जमिनीचं आपल्याला फार महत्व आहे. सुपीक जमिनीमुळे शेतीचा विकास होतो, शेतीचा विकास झाला की वस्त्यांचा विकास होतो, मानवी वस्त्यांचा आणि मानवी जीवनाचा विकास झाला की निश्चितच त्या प्रदेशाची संस्कृती ही अतिशय प्रगत होते, असं आपल्याला सर्व दूर बघता येतं किंवा लक्षात येतं. आता ह्यामध्ये अजून थोडंसं जर पुढे जाऊन बघितलं तर कुठले कुठले घटक आपल्याला इथे दिसून येतात किंवा कुठले कुठले प्रकार आपल्याला मृदेचे दिसतात आणि त्याचा आधार किंवा त्याचा बेस हा नेमका काय असतो, कशाच्या आधारावर हे वर्गीकरण होतं किंवा हे प्रकार शोधले जातात. तर ह्याच्यामध्ये सर्वात पहिला आहे तो मृदेचा रंग. आताच मी तुम्हाला म्हटलं की बेसाल्टची जी असते ती काळी मृदा असते, गाळाची जी असते ती काळसर मृदा असते. परंतु जर आपण जांभी मृदा किंवा लाल रंगाची किंवा तांबड्या रंगाची, ज्याला म्हणतात लाल म्हणत नाही आपण तांबड्या रंगाची मृदा म्हणतो, तर या मृदेचा रंग आपल्याला त्या मृदेचे वैशिष्ट्य किंवा गुणधर्मही सांगत असतो. त्यामध्ये असलेला ह्युमस किंवा सेंद्रिय घटकांचाही अभ्यास आपल्याला इथे करावा लागतो. त्यानुसार आपल्याला त्याचे प्रकार पाडता येतात. तसंच असेंद्रिय द्रव्य म्हणजे खनिज जी असतात या मृदेमध्ये, त्याच्याप्रमाणेही मृदेचे प्रमुख प्रकार आपण या वर्गीकरण आपण बघू शकतो. आता मृदेचा पोत किंवा त्याची रचना, त्याच्यामधले घटक, त्याची घडण आणि प्रक्रिया या सगळ्यांचा अभ्यास हा वर्गीकरणासाठी उपयुक्त ठरतो. त्याच प्रमाणावर त्या मातीच्या थराची जाडी हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जेव्हा आपण मृदेचा अभ्यास खोलात जाऊन करतो. आता पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला इथे एक फार सुंदर असा नकाशा दिसेल. हा नकाशा आपल्याला आपल्या युनिव्हर्सिटीने उपलब्ध करून दिलेला आहे. तुम्ही जर बघितलं तर इथे भारतातील विविध प्रदेशातील मृदेचे प्रकार असं आपण इथे म्हणतोय. आता इथे गंमत बघा, पहिला भाग आहे तो तांबडी मृदा आहे, परंतु ही तांबडी मृदा इतकी जर बघितली तर काही ठिकाणी ही जांभळा मृदेबरोबर याचा अभ्यास केला जातो. म्हणजेच काही अभ्यासक किंवा काही भूगोलाचे तज्ञ आपल्याला असं सांगतात की जांभी मृदा आणि तांबडी मृदा यामध्ये फार फरक करणं आपल्याला थोडं अवघड जातं. तर त्यामुळे कधी कधी तुम्ही डायरेक्ट जांभी मृदा असं लिहिलं तरी सुद्धा निश्चितच चालेल. जांभी मृदा ही तांबड्या रंगाची असते
आता रेड सॉइल म्हणजे जांभी मृदा ज्याला म्हणतो आपण, तर ही कुठे कुठे आपल्याला सापडते जर याचा अभ्यास केला तर आपल्याला थोड्याशा उंच अशा प्रभागांवर किंवा प्लॅटॉक्स असं ज्याला म्हणतात अशा प्रभागांवर आपल्याला जांभी मृदा दिसते. त्याचप्रमाणे बिहार आहे, मध्य प्रदेश आहे, जर तुम्ही झारखंडचा भाग बघत असाल, छत्तीसगड बघताय, ओरिसा बघताय, किंवा केरळ आहे, कर्नाटक आहे, आंध्र प्रदेशमध्ये आहे, तर जिथे पर्जन्याचं प्रमाण हे 100 ते 300 सेंटीमीटर्स दरवर्षी एवढं असतं. आणि जर तापमानाची पातळी जर बघितली तर 22 डिग्री सेंटीग्रेड अशी जर तापमानाची पातळी असेल तर निश्चितच ह्या प्रकाराची मृदा किंवा तांबडी रंगाची मृदा ही आपल्याला निश्चित दिसून येते. आता याही पुढे जाऊन जर महाराष्ट्रातली ही मृदा बघितली तर आपल्या असं लक्षात येईल की सह्याद्री प्रदेशाच्या पश्चिमेस जी कोकण किनारपट्टी आहे तिथे आणि पूर्व विदर्भात ह्या मृदेचा विस्तार आपल्याला निश्चित आढळतो. आता इथे ही मृदा मूळ खडक उघडा पडल्यामुळे जे विदारण झालेलं आहे त्यामुळे याची रासायनिक क्रिया जी झालेली आहे, कारण या मृदेतल्या लोहाचा किंवा आयनचा ज्याला म्हणतो, लाल रंग आहे म्हणजे आयन असणारच किंवा लोह हे असणारच, तर खडकातील लोहाचा वातावरणातील प्राणवायूशी म्हणजे ऑक्सिजनशी जेव्हा संयोग घडून येतो तेव्हा ही रासायनिक क्रिया होते आणि त्यातून ही मृदा निर्मिती होते. म्हणून या मृदेचा रंग हा आपल्याला तांबडा दिसतो. जर तिसरा भाग याच्यातला बघितला तर तुम्हाला रेगूर किंवा काळ्या रंगाची चिकट मृदा आपल्याला इथे बघता येईल. आता ही मृदा आपल्याला कुठे कुठे दिसते तर सगळ्यात महत्वाचा भाग आहे की डेक्कन प्लाटू म्हणजे दख्खनचे जे पठार आहे इथे आपल्याला या प्रकारची मृदा नक्की बघायला मिळते. ही काळी कापसाची मृदा आहे असंही आपण म्हणतो. आणि तुम्हाला माहितीच असं की कॉटन म्हणजे कापूस आणि ऊस याच्यासाठी ही अतिशय उपयोगी पडणारी मृदा आहे. मात्र अति सिंचनामुळे या मृदेतही आपण आजारपण हे बघू शकतो. आता त्याही पुढे जाऊन बघायचं झालं तर नद्यांच्या खोऱ्यांमध्ये आपल्याला गाळाची मैदाने दिसतात. तर गाळाच्या मैदानातील मृदा ही सुद्धा काळी असते आणि अतिशय सुपीक असते. त्याच्यामध्ये जैविक घटकांचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त असू शकतं. जसं गंगेच्या खोऱ्यांमधील मृदा बघितली तर ही प्रचंड सुपीक जी आहे, खरं म्हणजे याला म्हणता येईल की जगातली जी फार थोडी खोरी आहेत, फार सुपीकता असलेली त्यामधली त्यामधला एक खोरा आहे. आणि म्हणूनच ही गाळाची मृदा आपल्या फार उपयोगी पडते वस्त्यांच्या विकासाचा अभ्यास करण्यासाठी. आता त्याही पुढे जाऊन वाळवंटी मृदा, जिथे शुष्क प्रदेश आहे, जिथे वालुकामय मृदा आपल्याला बघायला मिळते, ज्याचा फारसा शेतीसाठी उपयोग होत नाही. आणि म्हणूनच पश्चिम आणि उत्तर पश्चिमेला आपल्याला भारताच्या या प्रकारच्या मृदेचं किंवा अतिशय कमी सुपीकता असलेल्या या मृदेचं आपल्याला निरीक्षण हे करता येतं. आता त्याही पुढे जाऊन बघायचं झालं तर आपल्याला वेगवेगळ्या म्हणजे लो लँड जे आहेत किंवा पाणथळ जागा आहेत, सखल प्रदेश आहे जिथे पाणी तुंबून राहतं, अशा प्रकारच्या प्रदेशातही ज्याला मार्शी लँड म्हणतात किंवा सुंदरबनचा जो प्रकार आहे किंवा प्रदेश आहे, तिथे आपल्याला फारसा मृदेचा भाग हा सुपीक दिसत नाही. आणि म्हणून इथे आपण बघू शकतो की पाणथळ जागेतील मृदा ही शेतीसाठी फार काही उपयोगी पडत नाही. आता शेवटचा भाग म्हणायचा झाला तर पर्वतीय प्रदेशातील किंवा डोंगराळ प्रदेशातील मृदा असं आपण याला म्हणू शकतो. आता इथे काय होतं की हिमालयासारख्या मोठ्या डोंगराळ किंवा पर्वतमय प्रदेशामध्ये आपण ही पिवळसर आणि ब्राउनिश अशा कलरची जी मृदा असते किंवा चॉकलेटी अशा प्रकारची चमत्कारिक रंग असलेली मृदा असते. परत इथे आपल्याला फार कमी सुपीकता बघायला मिळते आणि इथे साधारणपणे मोठे वृक्ष जसे ओक आहे किंवा कोनिफरस आहे असे मोठे वृक्ष आपल्याला किंवा पाईन आहे, देवदार आहे असे हे वाढलेले दिसू शकतात. आता याही पुढे जायचं झालं तर आपल्याला घडणीसाठी आवश्यक असलेली मृदेची घडण कशावर अवलंबून असते असे घटक आपण इथे अभ्यासू शकतो. तर प्रथमतः किंवा सर्वात प्रथम आणि मोठा अभ्यासपूर्वक घटक आपल्याला बघायचा आहे इथे तो मूळ खडकाचं जे वितरण होत असतं किंवा मूळ खडकाचं जे खंडन होत असतं त्यामुळे ज्या पद्धतीची मृदा तयार होते त्याच्यासाठी आपण इथे जास्त अभ्यास करूया. म्हणजे मूळ खडक हा मृदा निर्मितीचा सर्वात मोठा घटक आहे असं म्हणायला आपल्याला काहीच हरकत नाही.
तर प्रदेशाच्या वेगवेगळ्या हवामानानुसार किंवा खडकाच्या काठिण्यानुसार, म्हणजे किती तो खडक कठीण आहे त्यानुसार हे मूळ खडकाचं विदारण होत असतं. कधी कधी ते हळूहळू होतं, कधी कधी टप्प्याटप्प्यात होतं, कधीतरी फार तीव्र वेगाने होतं. तर त्यामुळे या मूळ खडकाचं आपल्याला कशा पद्धतीने विदारण होते ते बघता येतं. आता जर महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं झालं तर महाराष्ट्राच्या दख्खनच्या पठारावर आपण नेहमी म्हणतो की बेसाल्ट हा मूळ खडक आहे, परंतु त्याचं विदारण होऊन काळी मृदा किंवा ज्याला रेगूर असं आपण म्हणलेलो आहोत, तर रेगूर मृदा ही तयार होते. त्याचप्रमाणे जर आपण दक्षिण भारतात बघितलं तर दक्षिण भारतात ग्रॅनाइट किंवा नीस या मूळ खडकापासून ही तांबडी मृदा ही तयार होते. म्हणजेच आपल्याला मूळ खडकाचं विदारण आणि आता उपलब्ध असलेली मृदा याचा निश्चितच फार मोठा एकमेकांवर असलेला परिणाम दिसून येतो. जर पुढे जायचं झालं तर प्रादेशिक हवामान किंवा त्या क्षेत्रातील हवामान, तापमान आहे, पर्जन्य आहे, आर्द्रता आहे, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला इथे करावा लागतो. आता मूळ खडकाचे अपक्षय किंवा त्याचं विदारण हे होण्यासाठी कार्यभूत कोण असतं किंवा त्याच्या मागचं कारण कोण असतं, तर त्या प्रदेशाचं हवामान असतं. तर हा जो हवामानाचा भाग असतो किंवा या हवामानाच्या ज्या वेगवेगळ्या प्रक्रिया असतात त्याच्यामुळे काही ठिकाणी हवा दमट असते, तर दमट हवामानात हे लिचिंग किंवा अपक्षालन असं ज्याला म्हणतात हे जास्त होतं. जर आपण दख्खनच्या प्रदेशात बघितलं किंवा पठारावर बघितलं तर दमट हवामानाच्या प्रदेशामध्ये आपल्याला अपक्षालन होऊन जांभी मृदा तयार झालेली आपल्याला इथे दिसते. म्हणजेच कोरड्या हवामानात निर्माण होणाऱ्या रेगूर मातीपेक्षा किंवा मृदेपेक्षा ही निश्चितच वेगळी आहे. आता काही ठिकाणी काय होतं की रासायनिक क्रिया किंवा हवामानाच्या क्रिया न होता जैविक घटक हे फार मोठ्या प्रमाणावर कार्यरत असतात. जसं छोट्या वनस्पती आहेत, प्राणी आहेत, त्यांची विष्ठा असते, त्यांचे वेगवेगळे खाण्याचे प्रकार असतात. तर ह्या सगळ्यांमुळे सुद्धा आपल्याला मृदेच्या जडणघडणीत वेगवेगळे प्रकार दिसतात. आता जेव्हा भुगा तयार होतो, ती भुगा म्हणजे मृदा नव्हे, दगडाचा जो खडकाचा जो विदारण म्हणून भुगा होतो, परंतु या भुग्यात किंवा या खडकाच्या झालेल्या चुऱ्यामध्ये आपल्याला विविध जैविक घटक मिसळलेले दिसतात, ज्याला आपण ह्युमस असं सुद्धा म्हणतो. तर ह्युमस म्हणताना किंवा विघटित झालेल्या जैविक पदार्थांमध्ये आणि मृदेमध्ये एकत्रितरित्या येऊन जी सुपीकता निर्माण होते, तर त्यासाठी तुम्ही बघू शकता की गांडूळ खत आपण वापरू शकतो किंवा गांडूळ खताच्या निर्मितीचे फार मोठे प्रयोग अशा मृदेमध्ये केले जातात. कंपोस्ट खत निर्मिती आहे ती प्रक्रिया इथे फार मोठ्या प्रमाणावर दिसून येते. खत निर्मितीच्या प्रदेशासाठी सुद्धा या प्रकारचा म्हणजे ओला कचरा आहे किंवा पाणी आहे, उष्णता आहे, या सगळ्यांच्या एकत्रित जैविक घटकांच्या एकत्रित विघटनामुळे आपल्याला असे चांगले प्रदेश हे बघता येतात. आता त्याच्याही पुढे जायचं झालं तर कालावधी हा निश्चितच फार मोठा घटक आहे मृदेच्या जडणघडणीचा. आणि कालावधीमध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मृदा निर्मिती ही एक नैसर्गिक प्रक्रिया असते. आणि जेव्हा ती नैसर्गिक प्रक्रिया असते तेव्हा आपल्याला असं एका रात्रीत झालेले फार मोठे बदल सहसा दिसत नाही. अर्थात या ठिकाणीही मला असं नमूद करावंसं वाटतं की काही अतिशय दुर्दैवी घटना अशा असतात की एका रात्रीत पोत्याचं नव्हतं होत. आता जेव्हा मी असं बोलते तेव्हा कित्येकांना आपल्या ऐकणाऱ्यांना आपल्या माळीण गावाची आठवण ही निश्चित होत असेल. एका रात्रीत नाही, एका तासात पोत्याचं नव्हतं झालं या गावासाठी. भूस्खलनामुळे उतरत्या तीव्र उतारामुळे हे गाव पूर्ण जमिनीखाली किंवा गाळाखाली हे गाडलं गेलं होतं. आणि असे दुर्दैवी प्रकार आपल्याला अर्थातच हे हातावर मोजण्यासारखे असे प्रकार आपत्ती होते, परंतु याहीमुळे किंवा अशाही मृदेच्या दुष्परिणामामुळे आपल्याला परिस्थितीत बदल झालेले दिसून येतात. आता विदारण म्हणजे नेमकं काय, तर खडक फुटतात, कमकुवत होतात आणि ही सगळी नैसर्गिक क्रिया आहे अर्थातच. आणि म्हणूनच याला दोन शब्द जे आपण वापरतोय, विदारण किंवा अपक्षय. क्षय म्हणजे कमी कमी होत जातं, त्याच्यातले सगळेच घटक कमी होतात, त्याची शक्ती कमी होते, त्याची सुपीकता कमी होते, त्याच्यातले असलेल्या घटकांची फार मोठ्या प्रमाणावर घटकांचा ऱ्हास आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. म्हणूनच आपण जर अपक्षयाचा किंवा विदारणाचा खोलात जाऊन थोडा अजून मोठा अभ्यास केला
तर आपल्याला तिथे 3 प्रकारचं विदारण हे निश्चित दिसून येतं. तर ते कुठलं कुठलं आहे? नंबर 1 कायिक विदारण दिसतं, रासायनिक विदारण दिसतं किंवा जैविक विदारण हेही आपल्याला काही ठिकाणी दिसून येतं. आता जर कोरड्या भागात किंवा कोरड्या हवामानाच्या प्रदेशात आपण बघितलं तर आपल्याला कायिक विदारण हे जास्त दिसून येतं. आता कायिक विदारण म्हणजे नेमकं काय? तर तापमानाचा किंवा स्फटिकांची जर वाढ होऊन दाबमुक्ती होऊन पाणी बाहेर पडत असेल तर अशा प्रकारच्या खडक फुटण्याच्या प्रक्रियेला कायिक विदारण असं म्हणतात. तापमान फार वाढत असतं त्याच्यामुळे आतमध्ये भेगांमध्ये खडकांच्या जे पाणी अडकलेलं असतं ते आकुंचन पावतं किंवा प्रसारण पावतं तापमानातल्या बदलांनुसार आणि त्यामुळे या भेगा या मोठ्या मोठ्या होत जातात, प्रसरण पावतात. काही खनिज कमी प्रमाणात प्रसरण पावतात, काही खनिज जास्त प्रमाणावर प्रसरण पावतात. त्यामुळे ताण सुद्धा खडकांमधला हा कमी जास्त होतात. आता ह्या सगळ्यांमुळे खडकांना तडे जातात आणि ते खडक अखेर शेवटी हे फुटलेले दिसून येतात. आता हे फुटलेले घटक या खडक आपल्याला उष्ण वाळवंटी प्रदेशात दिसून येतात किंवा याला कायिक विदारण असं म्हणतात. आता पुढे जायचं झालं तर अजून एक प्रकार आपल्याला इथे दिसून येतो की रासायनिक विदारण. आता रासायनिक विदारण हे वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होते. जसं मी म्हणलं की त्याच्यावर तापमानाची आणि इतर खनिजांची ही वेगवेगळी प्रक्रिया सातत्याने होत असते. त्याही पेक्षा जर पुढे जायचं झालं तर आपल्याला जैविक विदारण हे कायिक आणि रासायनिक पेक्षा फार वेगळ्या पद्धतीने होणारं विदारण आहे. यामध्ये जसं मुंग्या वारूळ तयार करतात ना किंवा उंदीर आहेत, घुशी आहेत, ससे आहेत, या सगळ्या प्राण्यांची जी बिळं आहेत ती बिळं तयार करण्यासाठी ते खनन प्राणी असतात म्हणजे खनक प्राणी आहेत ज्याला म्हणतात, ते खणत जातात ही सगळी मृदा किंवा माती आणि त्यामुळे हे खडकांचं फार मोठ्या प्रमाणावर विदारण हे घडून येत असतं. काही वेळा तुम्ही बघितलं असेल वेगवेगळ्या पर्यटनाच्या ठिकाणी आपल्याला खडकांवर शेवाळ साठलेलं दिसतं किंवा असं दगडफूल आलेलं दिसतं. तर ह्या सगळ्यांमुळेही खडकांचं सातत्याने हे विदारण होत असतं. आता इथे जर आपण बघितलं तर जैविक विदारण हे सजीवांकडून घडत असतं, मग त्या वनस्पती असू दे किंवा सूक्ष्मजीव असू दे. आता पुढे जसं झालं तर मृदेची जी धूप असते, मृदेची जी झीज सातत्याने आपल्याला बघायला मिळते, तिला नैसर्गिक कारणंही जबाबदार असतात, त्याचप्रमाणे मानवनिर्मित कारणंही जबाबदार असतात. आता वेगवान पाऊस आहे, अतिशय जोराचं पर्जन्य असेल तर जमिनीतून मातीचा वरचा थर नष्ट पावणं, वहन होणं त्याचं हे फार सोप्या पद्धतीने आपल्याला अभ्यास येतं. जोरदार वारा सुटलेला असेल आणि शुष्क जर माती असेल तर नक्कीच या मृदेची धूप आपण बघू शकतो. त्याही पुढे जाऊन मी म्हणेन की फार जोरात खळखळणारं जर पाणी असेल, तिथे महापूर आलेले असेल काही प्रदेशांमध्ये, तर त्यांनीही मृदेची धूप ही सातत्याने होत असते. हिमनद्या असणाऱ्या भागांमध्ये आपल्याला मृदेची धूप ही बघता येते. त्याचप्रमाणे गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीमुळे मृदेची धूप किंवा खडक तुटणं, खडक भंगणं हेही आपल्याला दिसून येतं. आता मानवनिर्मित कारणांचा जर आपण थोडा जास्त अभ्यास केला तर आपल्याला जंगलतोड दिसतं, भटकी शेती दिसते, वनचराई किंवा अतिचराई दिसते. त्याचप्रमाणे चुकीच्या शेतीच्या मशागत पद्धतींचा जर वापर केला जात असेल किंवा यंत्रांचा अतिरिक्त वापर होत असेल तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला मृदेची धूप ही किंवा जमिनीचा ऱ्हास हा फार मोठ्या प्रमाणावर झालेला दिसून येतो. आता काही ठिकाणी आपल्याला इथे जास्त अभ्यास करावा लागेल अर्थातच. जसं आपल्याला जर बदल घडवून आणायचे असतील या चुकीच्या पद्धतींवर मात करून, कारण पारंपरिक शेती पद्धतीमध्येही काही भाग हा मृदेच्या ऱ्हासास कारणीभूत ठरतो, तर आधुनिक शेती पद्धतीतलाही काही भाग आपल्याला इथे दिसून येतो की त्रासदायक मृदेसाठी ठरू शकतो. तर अशा परिस्थितीत नेमकं काय करणं गरजेचं आहे? तर पर्यावरणाचा ह्रास होत असताना किंवा मृदेची धूप होत असताना, अवनती होत असताना पारंपरिक आणि आधुनिक शेतीच्या पद्धती ह्या नीट विचारपूर्वक किंवा त्या विशिष्ट पद्धतीच्या एक आपण म्हणू शकतो की एक जी पद्धत आपण वापरत असतो ती पद्धत बदलून कुठल्या पद्धतीचा वापर जास्त केला पाहिजे ही माती वाचवण्यासाठी हे आपण इथे अभ्यासू शकतो. तर रासायनिक खतांचा जो अतिवापर आहे किंवा जमिनी विषारी ज्या बनतात आणि नापीक होतात
तर हे टाळण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे याचा अभ्यास जर आपण केला तर निश्चितच आपल्याला असं दिसेल की शेणखत आहे, गांडूळ खत आहे किंवा कंपोस्ट आहे किंवा मृदेतील सामू. तर सामू हा शब्द कदाचित तुमच्यासाठी नवीन असेल. तर सामू म्हणजे पीएच, सॉइलचा पीएच किंवा मृदेतील सामूचा जो समतोल आहे, त्याचा बॅलन्स आहे, तो आपल्याला इथे राखावा लागतो. आता सुपीकता वाढवण्यासाठी या सगळ्याची निश्चितच मदत आपल्याला होऊ शकते. आता ही होणारी अवनीती म्हणजे जंगलाची किंवा जंगलतोडीमुळे जमिनीची होणारी अवनीती आणि त्यामुळे होणारे त्याच्यावरचे परिणाम, असं जर आपण अभ्यासाला सुरुवात केली तर आपल्या असं लक्षात येईल की जंगलतोड आहे किंवा शेतीची चुकीची पद्धत आहे किंवा त्याही पुढे जाऊन मी तर म्हणेन धरणं सुद्धा, तर धरणं जी बांधलेली आहेत वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये, त्या धरणांमुळे सुद्धा जमिनीची अवनीती ही होत असते किंवा औद्योगिकीकरणामुळे जी विषारी रसायनं जमिनीमध्ये मिसळत असतात, पाझरत असतात ही रसायनं, त्यामुळे सुद्धा आपल्याला जमिनीची अवनती, मृदेची धूप किंवा झीज ही दिसून येते. पुढे जाऊन विचार करायचा झाला खाणकामाचा, तर खनिज जी वेगवेगळी आहे त्याचं जे खनक कार्य आहे किंवा खनन कार्य जे आपण हाती घेतो त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला खाणकाम हे मातीच्या झिजेसाठी किंवा जमिनीच्या अवनतीसाठी कारणीभूत ठरलेलं दिसून येतं. जर मानवी वस्त्यांचा आपण अभ्यास केला तर दोन गोष्टी आपल्याला निश्चित इथे दिसून येतात. जिथे सुपीक माती आणि पाण्याची उपलब्धता तिथे मानवी वस्ती ही विकसित होतेच. आणि म्हणून जर तुम्ही लक्षात घेतलं असेल असं की मानवी वस्त्या आणि त्यांची विकास कामं, आता मानवी वस्ती आली की तिचा विकास आहे, तिची वाढ आहे, तिची कदाचित अमर्याद ही वाढ आहे. तर त्यामुळे ही जी घेतलेली विकासाची कामं असतात, रस्त्यांची मोठे मोठे महारस्ते असतात किंवा महामार्ग ज्यांना म्हणतो आपण तसे असतात, रेल्वेचे कन्स्ट्रक्शन असतात किंवा मोठमोठे पूल असतात, ब्रिजेस असतात किंवा काही ठिकाणी ते जेट्टी असतात. तर ह्या सगळ्यांच्या ज्या बांधकामाची जी कामं असतात या कामांमुळे ही मातीची अवनती ही फार मोठ्या प्रमाणात किंवा जमिनीची अवनती फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येते. आता त्याचा थोडा जास्त अभ्यास करायचा झाला तर ह्युमन सेटलमेंट्स किंवा मानवी वस्त्या आणि त्यांचा झालेल्या जमिनीचा ऱ्हास असा आपल्याला अभ्यास थोडा जास्त करावा लागेल. आण्विक कचरा ही फार मोठ्या प्रमाणावर साठवला गेलाय. तसंच प्लास्टिक हे अतिशय वाईट पद्धतीची आपण बघत असतो की याच्यामुळे ही मातीचा ऱ्हास किंवा मृदेची अवनती ही आपल्याला दिसून येते. आता नैसर्गिक आपत्ती जसं आपण आधी म्हणत होतो की पूर आहे, महापूर आहे, दुष्काळ आहे, जमीन खचणं आहे, दरडी कोसळणं, भूस्खलन, तसं तर मी तर म्हणेन की हिमस्खलन जे आहे ते सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणावर कार्यरत असतं जमिनीची धूप किंवा झीज ही करण्यासाठी. सोसाट्याचा वारा आहे, जोरदार पर्जन्य आहे, तर या सगळ्या गोष्टी या आपल्या परिस्थितीला कायम बदलत असतात. आता जेव्हा आपण खाणकाम म्हणत असतो तुम्हाला आश्चर्य वाटेल असं ऐकून की नागपूरच्या भागामध्ये खाण पर्यटन सुद्धा सुरू केलेलं आहे. म्हणजे खाण ही नुसती खनिज काम करून, खोदकाम करून खनिजे बाहेर काढण्यासाठीच नाही तर पर्यटनासाठी सुद्धा वापरली जाते. हा एक नवीन विचार इथे मी मांडू शकते. तर खाणकामामध्ये खोदकाम केल्यामुळे आणि मातीचे ढिगारे तिथे तयार केल्यामुळे भौगोलिक रचना ही सातत्याने बदलत असते. जमिनीवरचा आच्छादन आहे, त्याच्यावरचा जो थर आहे तो बदलत असतो आणि त्यामुळे होतं काय की खाणी असलेल्या भागांमध्ये जंगलतोड जर झाली तर परत एकदा जमीन ही पूर्ण उघडी पडून तापमानामुळे आणि पर्जन्यामुळे त्याची निश्चितच फार मोठ्या प्रमाणावर धूप होते. आता यासाठी सरकार काय करत आहे तर पडीक जमीन असेल, आपण दोन प्रकारच्या जमिनी बघितल्या. एक असेल शेत जमीन, शेताच्या वापराखाली जमीन असेल तर त्याच्यासाठी आपण चांगल्याच पद्धतीने त्याचा उपयोग करतोय. परंतु जर पडीक जमीन असेल तर ही काही एक यादी आहे जी आपल्या ब्लॉकमध्ये किंवा जी आपल्या धड्यामध्ये युनिव्हर्सिटीनी आपल्या विद्यापीठाने समाविष्ट केलेली आहे की ह्या वेगवेगळ्या योजना भारत सरकार हे फार मोठ्या प्रमाणावर राबवतंय की ज्याच्यामुळे पडीक जमिनीची आपल्याला काळजी घेता येईल, त्याचा विकास साधता येईल आणि त्यासाठी आपल्याला जी तांत्रिक किंवा यांत्रिक गरज आपल्याला आहे त्याचं आपल्याला शिक्षण मिळावं म्हणूनही वेगवेगळ्या NGOs किंवा वेगवेगळ्या संस्था या सातत्याने कार्य करतात आणि ही त्यांची छोटीशी यादी मी तुम्हाला दाखवते.
आता जर पुढे जायचं झालं तर आपण इथे असं बघू शकतो, इथे आपण इथे बघू शकतो, इथे चित्रही मी इथे काही घातलेली आहेत. बालभारती आपल्याला फार सुंदर चित्र या बाबतीत देते. मी तुम्हाला कायम म्हणते की जरूर बघा त्यांची पुस्तकं, त्यांची मराठीतली जर तुम्ही अभ्यास करत असाल तर जलसुरक्षा आहे, मृदा सुरक्षा आहे, त्याची फार सुरेख त्यांनी निव्वळ चित्र नाही तर त्याचं फार मोठ्या प्रमाणावर लेखनही निश्चितच केलेलं आहे. तर हे स्त्रोतांचं जे संवर्धन आपण इथे बघतो, तर स्त्रोतांचे संवर्धन करताना कंटूर शेती किंवा ज्याला समप्रतल शेती म्हणलेलं आहे, तर हे करून सुद्धा आपल्याला जमिनीचा ऱ्हास हा थांबवता येतो, किंवा उतारावरील शेती आहे किंवा पट्ट्यापट्ट्यातील शेती आहे, वारा अडवणारी झाडांची लागवड आहे म्हणजे वृक्षारोपण आहे, तर ह्या सगळ्यांच्या आधाराने किंवा या सगळ्यांचा उपयोग करून आपण जे ध्येय आहे आपलं की मृदेची धूप किंवा मृदेची झीज ही थांबवणे, कारण हा एक अमूल्य ठेवा आहे आपल्या शाश्वत विकासासाठी. हा अमूल्य ठेवा आणि त्याचं संवर्धन करणं हे नितांत गरजेचं आहे, त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही. तर इथे जेव्हा आपण बघतोय की जमिनीचं नियोजन आहे किंवा व्यवस्थापन आहे आणि यासाठी आपल्याला काय काय अपेक्षित आहे असा जर थोडासा विचार केला तर आपण असं निश्चित म्हणू शकतो की हे एक मर्यादित आहे किंवा हे एक संसाधन अतिशय लिमिटेड किंवा मर्यादित आहे, आणि त्यामुळे आपल्याला काय करायला लागणार आहे तर हवामान बदल जितके जितके हवामान बदल होतील किंवा अतिशय थोडे जरी हवामान बदल झाले तरी मृदेची ही क्षमता किंवा पातळी किंवा त्याची उपयुक्तता, तिचा दर्जा हे सगळं पटकन बदलणार आहे. आणि म्हणूनच जे जे करणं आपल्या हातात असेल ते आपण जरूर करावं आणि करायला पाहिजे. जर तुम्ही बघत असाल तर धरणं आपल्याला मदत करतायत तिथे, परंतु धरणाच्या फार जोरदार पाण्यामुळे सुद्धा ही मृदेची धूप होत असते. म्हणजेच दोन्हीकडून समतोल अभ्यास करून याची धूप थांबवणे आणि जमिनीचे किंवा मृदेचं संवर्धन करणं हे आता काळाची फार मोठी गरज आहे. इथे एक चित्र दिसतंय तुम्हाला खालच्या भागात, ते चंबळ नदीचा खोरा आहे आणि मृदेची धूप थांबवून संवर्धन करण्यासाठी भारत सरकार फार मोठ्या प्रमाणावर इथे प्रयत्नशील आहे. जर दुसऱ्या चित्रात तुम्ही वरच्या भागात बघत असाल तर उतारावरील जी लागवड आहे वृक्षांची त्याच्यामुळे मृदा किंवा माती ही धरून ठेवली जाते आणि ही धरून ठेवल्यामुळे आपल्याला पूर्ण पारिस्थितिकीचा समतोल हा राखता येतो. आता याही पेक्षा पुढे जाऊन थोडासा आपण अभ्यास करायचा झाला तर जेव्हा आपण किंवा एक सामान्य मनुष्य असं जर आपण म्हटलं तर सामान्य मनुष्य नेमकं काय करू शकतो, कारण निव्वळ आपण जंगलात जाऊन वेगवेगळी रोपं लावणं आणि त्या रोपांचं वृक्षात रूपांतरण करणं आणि त्या वृक्षांची कायम काळजी घेणं कदाचित फार सामान्य माणसाला हे शक्य होणार नाही. परंतु आपल्याकडे असे काही शास्त्रज्ञ किंवा अतिशय चांगल्या व्यक्ती अशा आहेत की त्यांनी आपलं अख्खं आयुष्य जंगल निर्मितीसाठी घालवलेलं आहे. म्हणजे त्यांनी स्वतःच्या जमिनीमध्ये किंवा डोंगरांवर जाऊन ही जंगल निर्मिती केलेली आहे. 500 ते 50 हजार झाडं त्यांनी आपल्या आयुष्यात लावून या परिस्थितीचा फार मोठा विकास हा साधलेला आहे. त्यामुळेच आपण इथे वेगवेगळे प्रकार बघू शकतो. आता धूप वाचवण्यासाठी किंवा मृदेची झीज वाचवण्यासाठी आपापल्या पद्धतीने आपापल्या परीने वेगवेगळे प्रकार आपण अवलंबू शकतो. तिथे अजून एक प्रकार इथे दाखवल्या चित्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर विद्यापीठाने आपल्याला हे चित्र उपलब्ध करून दिलेलं आहे आणि तिथे त्यांनी काथ्याचं आवरण घातलंय, म्हणजे माती वाहून जाऊ नये म्हणून गवत तर लावलेलं आहेच, परंतु त्याचबरोबर तुम्ही जे चित्र जर नीट बघितलं तर तुम्हाला तिथे एक काथ्याचं आवरण दिसेल. वृक्षारोपण भरपूर करावं वगैरे आपण जे म्हणतो, परंतु त्याही पेक्षा पुढे जाऊन छोट्या प्रमाणावर आपल्याला काही करता येणं शक्य आहे का, तर निश्चितच शक्य आहे. काय काय बरं करू शकतो आपण, अगदी सोप्या गोष्टी आहेत की जसं घरगुती वापरायचं जे पाणी आहे किंवा या स्त्रोतांद्वारे जो घनकचरा तयार होतो, तर या दोन्हीच जे पर्यावरणामध्ये एकदम जे मिश्रण होतं ते टाळून त्याची विल्हेवाट लावण्याआधी वर्गीकरण होणं हे सर्वात महत्वाचं कार्य आपण आपल्या घरात
आपल्या किचनमध्ये स्वयंपाकघरात निश्चितच करू शकतो. म्हणजेच ओला कचरा आणि कोरडा कचरा वेगळा करणं, प्लास्टिक वेगळं करणं हे नितांत गरजेचं आहे. आणि माझ्या अंदाजाने माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनी हे आतापर्यंत अवलंबलेलंच असेल, तरीही एक छोटीशी आठवण इथे करून देणं मला गरजेचं वाटतंय. म्हणजेच योग्य वर्गीकरण जर आपण घनकचऱ्याचं केलं तर जमिनीची धूप थांबवून आपल्या शाश्वत विकासासाठी फार मोठा उपयोग त्याचा निश्चितच होणार आहे. आता जे मित्र मैत्रिणी आपले शेतकामांमध्ये थोडेसे सहभागी आहेत, त्यांना कृत्रिम खतं किंवा कीटकनाशक किंवा अशास्त्रीय सिंचन पद्धती टाळता येणार शक्य असेल तर ही एक छोटीशी विनंती आहे की जरूर टाळा. त्याच्याऐवजी जैविक खतं, जैविक कीटकनाशक यांचा आपण वापर करू शकलो किंवा गांडूळ खताचा, कंपोस्ट खताचा, तर ज्याचा मृदेवर कुठलाही वाईट परिणाम होणार नाही आणि सुपीकता सुधारण्यासाठी या गोष्टी नक्की मदत करतील. तर ते कृपया जरूर करा. आणि त्याचप्रमाणे जर आपण असं बघितलं की शहरी भागामध्ये जिथे आपल्या शेतकामांमध्ये भाग घेता येणार नाही, परंतु जर आपल्या आसपास एखादा कारखाना असेल जिथे आपण जाऊन जागृती निर्माण करू शकतो, त्याचप्रमाणे झाडे किंवा गवत, साधं गवत लावून सुद्धा एक प्रकारे जर जमिनीवर आच्छादन निर्माण करता आलं तर त्यानुसार आपल्याला पाऊस आणि वारा यांच्यापासून जमिनीचं संरक्षण निश्चितच हे करत. आता त्याच्याही पुढे गेलो आपण आणि जर बघितलं तर काही खाणकाम केलेल्या जमिनीवर जुन्या खाणी असतात, तिथे खाणकाम संपलेलंही असू शकतं. या खाणी आणि त्यांचा प्रदेश हा रिकामा असतो, ते टाकून दिले जातं. तर असे रिकामे प्रदेश जे नापीक आहेत, जे पडीक आहेत, जे रिकाम्या जमिनी आहेत, तिथे तर निश्चितच आपण जमिनीची धूप टाळण्यासाठी ते वृक्षारोपण, वनीकरण करू शकतो आणि ही मृदेची धूप थांबवून आपल्या पारिस्थितिकीत किंवा आपल्या पर्यावरणात सुधारणा ही निश्चित 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 आपण मिळवू शकतो किंवा साध्य करू शकतो. आता शेवटचा भाग इथे मला असं वाटतो की जनजागृती बरोबरच आपल्याला हेही लक्षात घेतलं पाहिजे की औद्योगिक विकासानुसार वेगवेगळ्या रसायनांचा वापर केला जातोय, सातत्याने त्याचा वापर केला जातोय आणि ह्या वापराबरोबरच आपण काही ठिकाणी किरणोत्सारी प्रदूषकेही बघू शकतो आणि ही जर मिसळली गेली असतील मृदेमध्ये तर फार मोठं नुकसान आपण आपल्या बरोबरच आपल्या पुढच्या पिढीचंही करतोय, हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आता छोट्या छोट्या गोष्टी आहेत जसं कागद आहे. आता कागद जर आपण म्हटलं तर आपण नेहमी असा विचार करतो की आपण वह्या वापरतो, लिहायला वापरतो, गरजेचंच आहे. परंतु याच वह्या निश्चितच रिसायकलेबल किंवा पुनर्चक्रीकरण, पुनर्वापर केलेल्या किंवा उपयोग केलेल्या कागदाच्या आहेत का, तर हे आपण निश्चित बघू शकतो. किंवा कमीत कमी रसायने असलेले शॅम्पू, साबण आणि बाकीच्या गोष्टी जर वापरल्या, कॉस्मेटिक्स खास करून, तर ह्या सगळ्या सौंदर्य प्रसाधनांचा जर आपण कमीत कमी वापर केला किंवा त्याच्यात असलेल्या कमी रसायन असलेल्या या गोष्टी जर विकत घेतल्या तर निश्चितच आपल्या पर्यावरणाला हे फार उपयोगी होईल. त्याच परिस्थितीत अजून एक मी तुम्हाला म्हणू शकेन की कापड, तर कापडाचंही आपण पुनर्वापर किंवा कपड्यांचा पुनर्वापर करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. मित्रांनो, जरूर विचार करा. थोड्याशा बिघडलेल्या अवस्थेतल्या जीन्सला तुम्ही एका सुंदर अशा लॅपटॉप बॅग मध्ये ट्रान्सफॉर्म करू शकता किंवा त्याचं स्वरूप बदलू शकता आणि ते एक छान फॅशन स्टेटमेंटही होतं आणि आपण पर्यावरणाची काळजी घेतल्याचंही आपल्याला खूप चांगला अभिमान हा मित्रमैत्रिणींसमोर मांडता येतो. आता ह्याही पेक्षा इथे थोडासा जास्त अभ्यास केला तर शहरी कचरा हा, जसं मी म्हटलं की वर्गीकरण करणं तर फार मोठ्या प्रमाणात आवश्यकच आहे, परंतु अनियोजित जर असेल तुमची सोसायटी किंवा तुमच्या संबंध गृहसंकुल मध्ये जर ह्यासाठी कुठल्याही प्रकारचे विशेष कष्ट घेतले जात नसतील तर जरूर जाणीव निर्माण करा आपल्या शेजाऱ्यांमध्ये. आणि मला नक्की माहितीये की आपण सगळेजण ह्या गोष्टींचा अवलंब हा रोजच्या आयुष्यात निश्चितच करू. आता एकच शेवटची गोष्ट सांगते आणि मग आपण हे पूर्ण डिस्कशन किंवा ह्या पूर्ण जे बोलणं आहे ते आपण इथे थांबूया की
जिथे जिथे आपल्याला गाळाची जमीन किंवा सुपीक जमीन किंवा वनव्याप्त जमीन अशी आपल्याला दिसते, त्या जमिनीची काळजी घेणं हे आपल्याला नितांत गरजेचं आहे असं आपण सारखं सारखं म्हणतो. परंतु त्याचबरोबर जर मृदेची धूप जास्त होऊन त्याचं पाणथळीकरण होत असेल, वाळवंटीकरण होत असेल, सुपिकतेत घट होत असेल, तर मृदेचं संवर्धन करण्यासाठी वन लागवड, अतिचराईवर निर्बंध, बांध, शेतावर बंधारा बांधणे किंवा सुधारित पद्धती मशागतीच्या पिकांचा फेरपालट ही तितकीच उपलब्ध असणारी आणि त्याची सोपी अशी पद्धती आहे. म्हणजे पिकांचा फेरपालट केल्यास आपल्याला मृदेची झालेली धूप कमी प्रमाणात दिसून येते आणि तिची गुणवत्ता निश्चितच सुधारण्यास मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. जैविक खतांचा उपयोग आपल्या शहरी भागांमध्येही आपल्याला दिसून येईल की स्वयंपाकाच्या छोट्याशा बगीच्यात किंवा स्वयंपाकघराच्या छोट्याशा बगीच्यामध्ये आपल्याला जैविक खतांचा फार मोठ्या प्रमाणावर उपयोग करून घेता येतो. कुठल्याही प्रकारचा नवीन रोपटा आणण्याची गरज नाही, कुठल्याही प्रकारचा नवीन प्लास्टिकची कुंडी आणण्याची गरज नाही. असलेल्या संसाधनांतून, असलेल्या घरात असलेल्या वापराच्या वस्तूंमधून तुम्ही तुमची किचनची गार्डन किंवा स्वयंपाकघरातला बगीचा हा निश्चित फुलवू शकता आणि थोडस आपल्याला पर्यावरणाच्या संवर्धनामध्ये हातभार लावल्याचा आनंदही निश्चित मिळवू शकता. जलसिंचनाच्या आधुनिक पद्धतींचा वापर करणं, सांडपाण्याचं पाझर होऊ न देणं जलस्रोतांमध्ये, या सगळ्या गोष्टी आपण जर निश्चितपणे नीटपणे उपयोगात आणल्या तर आपण मृदेची धूप ही थांबवू शकतो. आता जर तुम्हाला माहिती असेल तर की तुषार जलसिंचन किंवा ठिबक जलसिंचन याचा जर उपयोग केला, जोरदार पाण्याचा स्प्रे मारण्यापेक्षा जर छोटे छोटे तुषार जलसिंचन किंवा ठिबक जलसिंचनाचा वापर केला तर मृदेची धूप ही कमी प्रमाणावर होते, बचतही होते पाण्याची आणि मृदेची धूपही कमी होते. म्हणजे आपल्याला दोन्ही याच्यातले भाग आपल्याला निश्चित बघता येतात. आता त्याचप्रमाणे अजून एक फार मोठा भाग आपल्याला इथे बघता येतो की मृदेच्या इतर वापरांवर, म्हणजे जेथे सुपीक मृदा आहे ती वीट तयार करण्यासाठी वापरतात काही, किंवा मातीची भांडी तयार करण्यासाठी किंवा बांधकामासाठी सुद्धा आपल्याला त्याचा वापर केलेला आढळतो. तर हा भाग आहे तो पूर्णपणे बंद करून जर मृदेची फक्त सुपीकतेसाठी जास्त वापर केला गेला तर मृदेचा ऱ्हास आपल्याला नक्की रोखता येईल. यासाठी जनजागृती ही महत्वाची आहेच. आपल्यालाच नाही तर आपल्या कुटुंबियांना, आपल्या आजूबाजूच्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि आपल्या कोवर्कर्स किंवा कलिग्सना याचं महत्व नक्की पटवून द्या. मृदेचं महत्व पटल्यावर मृदेचे अवनतीचे परिणाम सांगा आणि मला निश्चित अशी खात्री आहे, अपेक्षा आहे की आपण सगळ्यांच्या मदतीने ह्या मोठ्या अशा अतिशय भीषण अशा प्रदूषणाच्या राक्षसाला नियंत्रित करू शकू. आणि त्याबरोबरच किंवा ह्या शेवटच्या कन्क्लुजन समोर किंवा आपल्याला सांगता या भागाची करता येईल इथे. आपण परत पुढच्या भागात भेटूया. वन प्रदेशांचं किंवा जास्त करून आपण जंगलांबद्दल, त्यांचं संवर्धन, संरक्षण आणि वाढ ही कशी आपल्याला करता येईल शाश्वत विकासासाठी, हे आपण पुढच्या भागात बघूया. पूर्ण एक तास माझं बोलणं ऐकून घेतल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. परत भेटू पुढच्या भागात. धन्यवाद.